तर आज तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि या निमित्तानं त्र्यंबकेश्वरमध्येही भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्र्यंबकेश्वरमध्ये आज शिवभक्तांचा प्रदक्षिणा वार सुरू आहे आणि बस स्थानकावरून जाणाऱ्या या भाविकांचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी फेरी करण्यासाठी आज लाखो भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना होत आहेत। आपण बघू शकतो बसेसच्या बसेस भरून भाविक हे त्र्यंबककडे रवाना होत आहेत। ते प्रदक्षिणा मारण्यासाठी ब्रह्मगिरी हे गोदावरीचं उगमस्थान आहे आणि सर्वात पवित्र स्थान हे श्रावणामध्ये मानलं जातं। अनेक ज्योतिर्लिंग असली तरी गोदावरीचं उगमस्थान असलेलं हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे, म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक हे दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी पोलिसांची बंदोबस्त हा कडेकोट असा लावण्यात आला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणाई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे आणि हे सर्वजण ब्रह्मगिरीसाठी आता रवाना होताना दिसत आहेत। आपण बघू आज सकाळपासून 150 बसेस या अशा भाविक भरून गेलेल्या आहेत आणि अनेक महिला अजूनही या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत। अनेक महिलांनी श्रावणातला तिसरा सोमवार असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे आणि 30 किलोमीटरची पायी फेरी करण्याचा मानस त्यांचा या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय आणि सगळं फेरी झाल्यानंतर त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ही सर्वजण आपापल्या घरी रवाना होणार आहेत। त्यामुळे आजचा वार हा त्र्यंबकचा प्रदक्षिणा वार म्हणून ठरतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर, नाशिक। आम्ही दरवर्षी येतो फेरीला, पण ह्या वर्षी गर्दी जास्त होती। यावर्षी जास्त तुमचं काय? माझी पहिलीच फेरी होती, पण अनुभव खूप छान आला आणि खूप गर्दी होती, पण नियोजन पण होतं, चांगल्या पद्धतीने नियोजन होतं सगळ्या गोष्टींचं।